नमस्कार मित्रांनो. हर हर महादेव. श्रावण महिना म्हणजे भगवान भोलेनाथांचा अत्यंत प्रिय असा पवित्र काळ. या महिन्यात केलेली छोटीशी शिवभक्ती, मनापासून केलेली प्रार्थना आणि श्रद्धेने केलेली सेवा आपल्या मनाला एक वेगळाच आधार देते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, श्रावण महिन्यात केस धुण्याबाबतही अनेक घरांमध्ये काही विशेष धार्मिक परंपरा पाळल्या जातात. असं मानलं जातं की श्रावणात काही दिवशी स्त्रीचे स्नान करून स्वच्छ केस धुवून भगवान शिव पार्वतींची मनोभावे पूजा केली तर घरात सकारात्मकता, शांतता आणि शिवकृपेची भावना वाढते. पण मित्रांनो, तो शुभ दिवस कोणता आणि केस धुतल्यानंतर महादेवाला अशी कोणती एक साधी गोष्ट अर्पण करायची ज्यामुळे तुमची शिवभक्ती अधिक अर्थपूर्ण होईल? हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्ही भगवान भोलेनाथांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, ओम नमः शिवाय. श्रावण महिना इतका विशेष का? श्रावण आला की वातावरणाचंच भक्तीचं भावना निर्माण होते. मंदिरांमध्ये बेलपत्र, फुले, दूध, जल आणि शिवनामाचा जयघोष ऐकायला मिळतो. अनेक स्त्रिया श्रावणात सोमवारचे व्रत करतात. काही जणी दररोज शिवलिंगावर जल अर्पण करतात, तर काही जणी महादेव पार्वतीची पूजा करून आपल्या कुटुंबांच्या सुख शांतीसाठी प्रार्थना करतात. श्रावणातील या सर्व परंपरांचा मुख्य उद्देश एकच आहे, मन शुद्ध ठेवणे, सात्विक जीवन जगणे आणि ईश्वराचे स्मरण करणे. केस धुण्याबाबतची परंपरा काय सांगते? भक्तांनो, जुन्या काळात स्नानाला केवळ शरीराची स्वच्छता म्हणून पाहिले जात नव्हते. स्नान म्हणजे शरीरासोबत मनाचीही शुद्धी करण्याची एक प्रक्रिया मानली जायची. विशेषतः पूजा किंवा धार्मिक विधी करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करण्याची परंपरा आहे. स्त्रियांच्या बाबतीत केस स्वच्छ ठेवणे आणि स्नान करून देवपूजा करणे याला विशेष महत्त्व दिले जात असे. म्हणूनच श्रावणातील विशेष शुभ दिवशी स्नान करून केस धुणे, स्वच्छ वस्त्र परिधान करणे आणि त्यानंतर महादेवांची पूजा करणे ही अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेने पाळली जाणारी परंपरा आहे. मग केस धुण्यासाठी शुभ दिवस कोणता? आता महत्त्वाची गोष्ट, श्रावणातील सोमवार हा भगवान शिवांच्या उपासनेसाठी विशेष दिवस मानला जातो. त्यामुळे अनेक शिवभक्त स्त्रिया श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळी स्नान करून केस धुवून स्वच्छ वस्त्रे परिधान करून शिवपूजा करतात. यामागची भावना असा, सकाळचे स्नान म्हणजे दिवसाची शुद्ध सुरुवात, स्वच्छता म्हणजे सात्विकतेची सुरुवात आणि त्यानंतर केलेली शिवपूजा म्हणजे मनाला भक्तीशी जोडण्याचा सुंदर मार्ग. मात्र प्रत्येक घराची परंपरा वेगळी असू शकते. त्यामुळे केस अमुक एका दिवशीच धुतले पाहिजेत किंवा दुसऱ्या दिवशी धुतले तर दोष होतो, असा सार्वत्रिक धार्मिक नियम समजू नका. तुमच्या कुटुंबातील परंपरा आणि श्रद्धा यांचा आदर करा. श्रावण सोमवारच्या दिवशी हे 5 कामे करा. जर तुम्हाला श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवाची भक्ती करायची असेल तर सकाळी उठून शक्य असल्यास ही साधी दिनचर्या करा. सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी स्नान करा. शरीर स्वच्छ करून मन शांत करा. केस धुणे तुमच्या आरोग्याला आणि वैयक्तिक दिनचर्येला योग्य असेल तर स्नानाचा वेळही केस स्वच्छ करू शकता. स्वच्छ वस्त्र धारण करा. शक्य असल्यास साधे आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर देवघरात दिवा लावा. महादेवाला जल अर्पण करा. शिवलिंगावर श्रद्धेने स्वच्छ जल अर्पण करा. जल अर्पण करताना मनात म्हणा, ओम नमः शिवाय. बेलपत्र अर्पण करा. महादेवाला बेलपत्र प्रिय मानले जाते. उपलब्ध असल्यास स्वच्छ बेलपत्र श्रद्धेने अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रार्थना. महादेवाकडे फक्त पैसा किंवा भौतिक सुख मागण्याऐवजी असे म्हणा, हे भोलेनाथ, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहून द्या. माझ्या मनाला शांतता द्या. योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. केस धुतल्यानंतर ही चूक करू नका. भक्तांनो, श्रावण पूजा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि श्रद्धा. केस धुतले म्हणजे देव प्रसन्न होतील आणि केस धुतले नाही म्हणजे देव नाराज होतील, असा सरळ अर्थ काढू नका. भगवान शिव हे भोळे आहेत अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यांना दिखावा नको. त्यांना मनातील श्रद्धा महत्त्वाची आहे. म्हणून पूजा करताना राग, द्वेष, अहंकार ठेवण्यापेक्षा मन शांत आणि शिवनाम घ्या. स्त्रियांनी श्रावणात कोणती विशेष काळजी घ्यावी? श्रावणातील धार्मिक परंपरा पाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उपवास करत असाल तर शरीराला योग्य आहार आणि पाणी मिळत आहे याची काळजी घ्या.
केस धुतल्यामुळे आजार होतो किंवा केस न धुतल्यामुळे पुण्य मिळते असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नियम नाहीत. तुमचे आरोग्य, हवामान आणि वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानाची दिनचर्या ठरवा. देवभक्ती म्हणजे स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करणे नव्हे. महादेवाला प्रसन्न करण्याचा खरा मार्ग कोणता? आता या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा संदेश ऐका. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केवळ केस धुणे, एखाद्या विशिष्ट रंगाचे कपडे घालणे किंवा एखादी वस्तू अर्पण करणे एवढेच महत्त्वाचे नाही. मनाची स्वच्छता, शुद्धता आणि सर्वात महत्त्वाचे आहे. जर आपण देवासमोर दिवा लावला पण घरातील व्यक्तीशी वाईट बोललो, जर आपण शिवलिंगावर जल अर्पण केले पण एखाद्याच्या मनाला दुखावले, तर आपल्या भक्तीचा खरा अर्थ आपण विसरत आहोत. म्हणून श्रावणात एक संकल्प करा, मी कोणाची वाईट करणार नाही, शक्य तितके चांगले बोलीन, गरजू व्यक्तीला मदत करेन आणि मनापासून शिव नाम घेईन. हीच खरी शिवभक्ती आहे. एक छोटी पण सुंदर श्रावण कथा. श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळी स्नान करून देवासमोर बसा. एक दिवा लावा, डोळे बंद करा आणि 11 वेळा म्हणा ओम नमः शिवाय. प्रत्येक वेळी मंत्र म्हणताना श्वास शांत करा. मनातील चिंता महादेवांच्या चरणी अर्पण करा आणि शेवटी म्हणा, महादेव, जे माझ्यासाठी योग्य आहे तेच मला द्या आणि जे अयोग्य आहे त्यापासून मला दूर ठेवा. अशी प्रार्थना मनाला मोठा आधार देऊ शकते. विशेष संदेश. भक्तांनो, श्रावण हा केवळ एक महिना नाही, तो स्वतःकडे पाहण्याची संधी आहे. आपण काय बोलतो, काय विचारतो, कोणाला दुखावतो, कोणाला मदत करतो याचा विचार करण्याचा काळ आहे. महादेवांच्या भक्तीत बाह्य विधीपेक्षा श्रद्धा, नियम, दया आणि चांगले आचरण यांना महत्त्व द्या. एक प्रार्थना. हे कैलासपती महादेव, ज्यांच्या घरात चिंता आहे त्यांना धैर्य द्या, ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांना शांतता द्या, ज्यांचे योग्य मार्ग सापडत नाही त्यांना दिशा द्या. प्रत्येक भक्ताच्या घरात सुख, समाधान आणि प्रेम राहून द्या. आई पार्वती आणि भगवान भोलेनाथांची सर्वांवर कृपा राहून द्या. हर हर महादेव. जर तुम्ही महादेवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील महादेव भक्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. अशाच भक्तिमय कथा, श्रावणी विशेष माहिती आणि श्री गुरूंच्या भक्तींसाठी आपल्या स्वामी भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.